नमस्कार. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा एक लोकप्रिय सण म्हणजे दिवाळी. हा सण केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा असल्याने सर्वत्र एखाद्या उत्सवाप्रमाणेही साजरा होतो. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. हा दिव्यांचा सण म्हणून त्याचं नाव दिवाळी. दिवाळी आरंभ होण्यापूर्वी काही दिवस लोक आपल्या घराची स्वच्छता चालू करतात. घराची रंगरंगोटी करतात. घरातील सर्व सदस्य नवीन कपडे शिवतात. सोन्या चांदीचे अलंकार खरेदी करतात. विविध प्रकारची मिष्टान्ने तयार केली जातात. ब्रह्मपुराणात सांगितले आहे की दिवाळीच्या काळात श्री लक्ष्मी देवी सदाचरणी लोकांच्या घरात भ्रमण करते. घर स्वच्छ, शुद्ध आणि सुशोभित असल्यास श्री लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तेथे नित्य वास करते. दिवाळीच्या पूर्वसिद्धतेचे एक मुख्य अंग आहे आकाशकंदील म्हणजेच आकाशदीप. आदर्श आकाशदीप हा चिकणमातीचा बनवलेला असतो. कारण चिकणमातीमध्ये सात्विक लहरी सर्वत्र पसरवण्याची क्षमता जास्त असते. आकाशदीपाचा मूळ आकार हा घुमटाकार कलशासारखा असतो. याला मध्यभागी तसेच वरच्या बाजूला गोलाकार रेषेत 1-2 इंचावर गोलाकार छिद्रे असतात. कलशाच्या आत मातीच्या बैठकीवर थोड्या अक्षता ठेवतात. त्यावर तुपाचा दीप ठेवतात. त्यावर मातीचेच मध्यभागी टोक असलेले झाकण ठेवतात. याला वास्तूच्या प्रवेशद्वारावर उजव्या हाताला टांगतात. आज बाजारामध्ये विविध प्रकारचे विविध आकारांचे आकाशकंदील पाहायला मिळतात. या सर्व आकाशकंदिलांमध्ये विजेच्या दिव्याचा वापर केला जातो. सनातन संस्थेच्या वतीनेही सात्विक आकाशकंदील बनवले जातात. दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी अंगणात मोठ्या हौसेने विशेष रांगोळ्या काढल्या जातात. दिवाळीच्या काळात विशिष्ट देवतेचे तत्व आकृष्ट करणारी रांगोळी काढल्याने संबंधित देवता तत्व तेथे आकृष्ट होते. पाहूया याची काही उदाहरणे. ही आहे कृष्ण तत्व आकृष्ट करणारी रांगोळी. ही आहे लक्ष्मी तत्व आकृष्ट करणारी रांगोळी. या रांगोळ्या सनातनच्या साधिकांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार रेखाटल्या आहेत. दिवाळीत केली जाणारी आणखी एक महत्त्वाची कृती आहे दिव्यांची आरास. विजेच्या दिव्यांचा झगमगाट, मेणाच्या दिव्यांमुळे मिळणारा प्रकाश यांच्या तुलनेत तेलाच्या पणत्यांमुळे मनाला होणारा आल्हाद आणि मिळणारी शांती पुष्कळ महत्त्वाची आहे. विजेच्या दिव्यांचा प्रकाश तमप्रधान आहे. तो मनुष्याला बहिर्मुख बनवतो. तर तेलाच्या दिव्याचा प्रकाश सत्व रजप्रधान आहे. तो मनुष्याला अंतर्मुख बनवतो. यासाठी विजेच्या दिव्यांची माळ लावण्यापेक्षा तेलाच्या दिव्याची आरास करणे योग्य आहे. काही जण तेलाच्या दिव्यांऐवजी मेणाच्या दिव्यांची आरास करतात. असे करणे आध्यात्मिकदृष्ट्या हानिकारक आहे. दिव्यांच्या आराशीप्रमाणेच दिवाळी साजरी करण्याचे आणखी एक अंग आहे फटाके.
आज दिवाळी हा सण फटाक्यांच्या नावानेच अधिक प्रसिद्ध आहे. दिवाळीमध्ये लहान थोर सर्वच फटाके लावून आनंद व्यक्त करत असतात. पण खरंच फटाक्यांचा हा वापर योग्य आहे का? फटाके म्हणजे दारू कामाचा शोभेचा एक प्रकार. या पलीकडे त्याला काही महत्त्व नाही. मात्र त्यापासून होणारी हानी पुष्कळ अधिक आहे. फटाक्यांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण, त्याच्या धुरामुळे होणारं हवेचं प्रदूषण, फटाके उडवताना होणारे अपघात या चिंतेच्या गोष्टी आहेत. याद्वारे पैशांचा चुराडा होऊन राष्ट्राची आर्थिक हानी होते, ती निराळीच. दिवाळीच्या काळातील धार्मिक वातावरण फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे दूषित होते. अशा ठिकाणी वातावरणातील अनिष्ट शक्ती आकर्षित होतात. अनिष्ट शक्ती उपस्थित व्यक्तींभोवती तामसिक आवरण निर्माण करतात. त्यामुळे व्यक्तींची वृत्ती तमोगुणी बनते. ही हानी लक्षात घेऊन दिवाळीत आणि अन्य सणांच्या वेळीही फटाके फोडू नका. आता आपण पाहूया वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व. वसुबारस या दिवशी वासवदत्ता नावाची कामधेनू श्री विष्णूच्या आपतत्वात्मक लहरी ब्रह्मांडापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करते. या दिवशी कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण म्हणून अंगणात तुळशी वृंदावनापाशी गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते. एका चित्रफितीद्वारे पाहूया गोवत्स द्वादशीला करावयाचे गोपूजन. प्रथम गोमातेला प्रार्थना करावी. यानंतर गोमातेला गंध लावावे. गोमातेला फुलांचा हार अर्पित करावा. नंतर वासराला अर्पित करावा. वस्त्र अर्पित करावे. शेवटी गाय वासराला प्रदक्षिणा घालावी. दिवाळीचा पहिला मुख्य दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यालाच बोलीभाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी धन्वंतरी जयंती असल्याने धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. दुसरे, यमदेवाला दीपदान केले जाते. तसेच या दिवशी श्री लक्ष्मी, विष्णू, कुबेर, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्ये यांची पूजाही करतात. सर्वप्रथम पाहूया धन्वंतरी जयंती. या दिवशी वैद्य मंडळी श्री धन्वंतरीचे पूजन करतात. या दिवशी कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद दिला जातो. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे. आयुर्वेदाने कडुलिंबाला सर्वरोगनाशक महाऔषधी असं म्हटलं आहे. आता पाहूया यमदीपदान. यमदीपदान ही धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आणखी एक महत्त्वाची धार्मिक कृती. दिवाळीच्या काळात धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या 3 दिवशी यमदेवाला दीपदान करतात. म्हणजे यमदेवाला उद्देशून दक्षिण दिशेकडे तोंड करून कणकेचा दिवा लावतात. पाहूया याविषयी एक चित्रफीत. ताम्हणातील कणकेचा दिवा प्रज्वलित करून रांगोळीने काढलेल्या श्रीकृष्ण यंत्राच्या मध्यभागी ठेवावा. यानंतर फूल अर्पण करावे. दिव्याला नमस्कार करून पूजेची सांगता करावी. त्यानंतर घराबाहेर जाऊन हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवावा. यानंतर श्री यमदेवाला उद्देशून प्रार्थना करावी. मृत्युना पाशदंडाभ्याम कालेन शामया सह त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम. यानंतर
दीपदानासाठी हातावर पाणी सोडावे. अनेन दीपदानेन श्रियमः प्रीयताम्. आता पाहूया द्रव्यकोश पूजन. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. व्यापारी नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशी आणतात. शुभलाभ असे लिहून द्रव्यकोशाचे म्हणजे तिजोरीचे पूजन करतात. अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशी हा नरकासुराच्या वधानंतरचा आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. या दिवशी नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने सर्व ईश्वर भक्तांच्या मनात ईश्वराप्रतीच्या दृढ श्रद्धेची पेरणी केली. आता पाहूया नरक चतुर्दशीचे महात्म्य. श्रीमद भागवतात एक कथा आहे. पूर्वी प्राग ज्योतिषपूर येथे नरकासूर या नावाचा एक बलाढ्य राक्षस राज्य करीत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. श्रीकृष्णाला ही बातमी समजताच त्याने आपली पत्नी सत्यभामा हिच्यासह या असुरावर आक्रमण केले. नरकासुराला ठार करून त्याने सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की आजच्या तिथीला जो सूर्योदयापूर्वी मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ देऊ नका. श्रीकृष्णाने तसा वर त्याला दिला. तेव्हापासून अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागली. लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करू लागले. आता पाहूया अभ्यंग स्नान. शरीराला तेल लावून आणि चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंग स्नान. दिवाळीत शरीराला सुगंधी तेल आणि उटणे लावून अभ्यंग स्नान करतात. सुगंधी तेल आणि उटणे लावून स्नान केल्याने व्यक्तीच्या शरीरात तेजाचे संवर्धन होते आणि त्याच्या सात्विकतेत वाढ होते. साहजिकच ती व्यक्ती वातावरणातील चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण करू शकते. आता आपण पाहूया अभ्यंग स्नान करण्याची पद्धत. घरातील वडीलधाऱ्या स्त्रीने पाटावर बसलेल्या व्यक्तीला कुंकू लावावे. यानंतर तिच्या अंगाला डोक्यापासून पायांपर्यंत सुगंधी तेल लावावे. यानंतर सुगंधी तेल आणि उटणे यांचे मिश्रण करून तिच्या सर्वांगाला लावावे. व्यक्तीचे औक्षण करावे. यानंतर स्नानाचे पहिले 2 तांबे पाणी अंगावर घेतल्यानंतर व्यक्तीने अपामार्ग म्हणजेच आघाडा स्वतःच्या अंगाभोवती प्रदक्षिणाकार मार्गाने 3 वेळा फिरवावा. त्यावेळी हा मंत्र म्हणावा. सीतालोष्ठसमायुक्त सकंटकदलान्वित हरपापमपामार्ग भ्राम्यमाणः पुनः पुनः. या मंत्राचा अर्थ आहे, नांगरलेल्या जमिनीची माती, काटे आणि पानांनी युक्त असलेल्या हे अपामार्गा, माझ्या सर्व पापांचे हरण कर. अभ्यंग स्नान करण्याबरोबरच यमतर्पण करतात. ज्यांचे पिता जीवित आहेत त्यांनी हातात अक्षता घेऊन यमादी देवतांची नावे घेत अशा प्रकारे देवतीर्थाने म्हणजे बोटांच्या अग्रभागाने पाणी सोडावे. आता आपण
एका चित्रफितीद्वारे पिता जीवित नसलेल्या व्यक्तींनी करावयाच्या यमतर्पणाची पद्धत समजून घेऊया. या चित्रफितीत स्नानगृहाच्या बाहेर केलेले तर्पण दाखवले आहे. ज्यांचे पिता जीवित नाहीत अशांनी प्रथम अपसव्य करावे, म्हणजे जानवे उजव्या खांद्यावर घ्यावे. त्यानंतर पाण्यात थोडे काळे तीळ घालावेत. त्यानंतर यमादी देवतांचे नामोच्चारण करून त्या पाण्याने यमतर्पण करावे. पाणी पितृतीर्थाने म्हणजे अंगठ्याच्या बाजूने सोडावे. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना पंच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्म स्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते. त्या आधारे आपल्याला विशिष्ट धार्मिक कृती करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजते. हे ज्ञान चित्ररूपाने मांडले जाते. अशाच चित्राद्वारे आपण पाहूया यमतर्पण करण्याचे सूक्ष्मस्तरीय परिणाम. हे चित्र कुमारी प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांनी काढले आहे. यमतर्पणापूर्वी व्यक्तीने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्यामध्ये भावाचे वलय निर्माण होते. अभ्यंग स्नानानंतर व्यक्तीमध्ये देवता तत्वाचे वलय निर्माण होते. व्यक्तीमध्ये शक्तीचे वलय निर्माण होते. यमतर्पण करताना ताम्हणातून व्यक्तीकडे शक्तीच्या प्रवाहाचे वहन होते. परिणामी व्यक्तीभोवती संरक्षक कवच निर्माण होते. या चित्रावरून आपल्याला यमतर्पणाचे आध्यात्मिक महत्त्व नक्कीच स्पष्ट झाले असेल. यमतर्पण झाल्यानंतर व्यक्तीने दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहून दोन्ही हात वर करावे आणि पुढील मंत्र 10 वेळा म्हणावा. यमो निहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः भूताधिपो दत्तकृतानुसारी कृतांत एतद्दशभिर्जपन्ति. स्नानानंतर व्यक्तीने नवीन कपडे घातल्यानंतर घरातील वडीलधाऱ्या स्त्रीने तिचे पुन्हा औक्षण करावे. शेवटी व्यक्तीला काहीतरी गोड भरवावे. या सत्संगात दिवाळी संबंधी सांगण्यात आलेली माहिती सनातन संस्थेच्या ग्रंथातून घेतलेली आहे. दिवाळी संबंधी आणखी अध्यात्मशास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी आमचा पुढील सत्संग अवश्य पहा. भेटूया पुढील सत्संगात. तोपर्यंत नमस्कार.